हालेलुया हालेलुया। ही बहीण आणि तो भाऊ ही नवराबाई कहेत ही वरवाडा पारसपाडची आहे। बाई स्वतःची साक्षी साथ आहे। बाईची अशी साक्षी कैसा 2 वर्ष झाले तेव्हापासून बाईच्या पोटामध्ये सा गाठ होती। गाठ कैसा बरत नव्हती। बाईचा त्रास असल्यामुळे पोटामध्ये गाठ आतलत असल्यामुळे बाईचा दवाखान्यामध्ये गेली। डॉक्टराकडे चेक केली तर डॉक्टरांनी सांगितलं की एक्सरे काढावा लागेल। बाईने एक्सरे काढला आणि डॉक्टरांना दाखवला तर डॉक्टरांनी सांगितलं की पोटामध्ये गाठ आहे। ही गाठ कैसा त्रास तुला देतील आणि ते डॉक्टर सांगत होते बाईला। काही डॉक्टरांनी सांगितलं हिचा गाठ जैसा पोटातून काढावा लागेल। बाईला गाठ काढण्याची तारीख दिली। बाईला तारीख दिल्यामुळे पण बाईच्या देवाती विश्वासाने बाई विश्वासाने 3 दिवस ये प्रार्थनेमध्ये आली आणि प्रार्थनेत फास्टरांनी बाईसाठी प्रार्थना केली। फास्टरांचे प्रार्थनेद्वारे जी बाईची 2 वर्षापासून पोटामध्ये गाठ होती। डॉक्टर सांगत होते काही ऑपरेशन करून काढावे लागेल, पण बाईच्या आणि भावाच्या देवाती विश्वास असल्यामुळे बाईने ऑपरेशन केले नाही। गाठीचे ऑपरेशन केले नाही तर 3 दिवस बाई केंद्रामध्ये राहिली। फास्टरांनी बाईसाठी प्रार्थना केली। जी गाठ होती 2 वर्षापासून तशी मासिक गाठ असल्यामुळे मासिक पाळीला खूप त्रास येत होता। सफेद पाणीचा त्रास होत होता। ते फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूने बाईला 2 वर्षाचे पोटाचे गाठीपासून प्रभूने बरे केले आहे। आणि बाई प्रभूचे आभार मानते। आपण जोरात टाळ्या वाजून प्रभूचे आभार मानायचे। हालेलुया हालेलुया। ही बाई औंढाणी ठाकरपाडची आहे। बाई स्वतःची साक्षी साथ आहे। बाईची अशी साक्षी कैसा 5 वर्ष झालं तेव्हापासून बाईला मासिक पाळीचा खूप त्रास येत होता। जेव्हा मासिक पाळी येताना तेव्हा बाईची कंबर खूप दुखत होते। हे दुखणे असल्यामुळे बाईच्या दवाखान्यामध्ये गेली, दवा उपचार केला पण काही फरक पडला नाही। तशी जी जंगली वनस्पती आहे त्यांचा सुद्धा वापर केला पण सुद्धा काही फरक पडला नाही। नंतर बाईला केंद्राविषयी माहीत पडली। बाई गेले रविवारी प्रार्थनेमध्ये आली। ही बाईसाठी फास्टरांनी संदेश दिला की इथे एक बाई आहे। 5 वर्ष झाले तेव्हापासून ते बाईला मासिक पाळीचा त्रास आहे, कमरेमध्ये दुखत आहे असा फास्टरांनी संदेश दिला। त्या क्षणी प्रभूचा स्पर्श या बाईला झाला आणि फास्टरांच्या संदेशाद्वारे जे 5 वर्षापासून मासिक पाळीचा त्रास, कंबर दुखणे प्रभूने काम टाकलेले आहे, बरे केले आहे। म्हणून ही बाई प्रभूचे आभार मानते। आपण पण जोरात टाळ्या वाजून प्रभूचे आभार मानायचे। हालेलुया हालेलुया। ही बाई तलाश्री मंडळपाडची आहे। बाई स्वतःची साक्षी साथ आहे। बाईला आधी जे प्रार्थनेला आले असेल ते बाईला बघितले असेल काही कंडिशन बेकार होती, पण आता सध्याची साक्षी बाई अशी सांगत आहे। बाईची साक्षी कैसा 2 महिने झाले तेव्हापासून बाईला चालता सुद्धा येत नव्हतं। बाई अंथरुणावर टेकलेली होती, एकदम अशक्तपणा जाणत होता, हातापाला ताकद नव्हती। बाईने दवाखान्यामध्ये गेला, दवा उपचार केला पण कैसा फरक पडला नाही। जिकडे तिकडे उपाय केले, काय औषध घेतले पण कैसा फरक पडला नाही। ही बाई जशी होती तशी ते बाईच्या हात पाय सुद्धा हालत नव्हतं, चालताच येत नव्हतं। पण ही बाईला आपली केंद्राविषयी माहीत पडली। बाई केंद्रामध्ये आली आणि बाईसाठी फास्टरांनी प्रार्थना केली। फास्टरांची प्रार्थनेद्वारे प्रभूचा स्पर्श बाईला झाला। नंतर फास्टरांनी बाईच्या घर शिपणी करून दिली। फास्टरांच्या घर शिपणीद्वारे फास्टरांच्या प्रार्थनेद्वारे ही बाई 2 महिन्यापासून चालत नव्हती। ते फास्टरांच्या घर शिपणीद्वारे फास्टरांच्या प्रार्थनेद्वारे प्रभूने या बाईला चालता केलेले आहे। अंथरुणातून प्रभूने उचललेले आहे, चांगले केले आहे। तसेच 2 दिवस झाले तेव्हापासून बाईला खोकला होता, खोकला कैसा बरा होत नव्हता, पण बाईने तेलपाणीचा वापर केला, प्रार्थना केली। तेलपाणीचा वापर करून प्रार्थना करून प्रभूने बरे केले आहे। आणि बाई प्रभूचे आभार मानते। आपण जोरात टाळ्या वाजून प्रभूचे आभार मानायचे।